नमस्कार प्रेक्षक, आपण पाहता विदर्भ न्यूज. प्रेक्षकांनो, 21 ऑक्टोबर रोजी 2019 ची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. 24 ऑक्टोबर रोजी या विधानसभेच्या उमेदवारांचं भाग्य उघडणार आहे. या अनुषंगाने आपल्यासोबत ओंकारजी ठाकरे हे आलेले आहेत. सर, आपलं विदर्भ न्यूजमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांनो, ओंकारजी ठाकरे हे शिवसेना धामणगाव उपजिल्हा संघटक आहे. हे गेल्या 12 वर्षापासून असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, 12 वर्षापेक्षा जास्त ते शिवसेनेसोबत जोडून अनेक शोषित उपेक्षितांना त्यांच्या आंदोलनाद्वारे, त्यांच्या कामाद्वारे ते न्याय मिळवून देत आहे. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे. त्यांचं सर परत आपलं एकदा स्वागत. नमस्कार. सर, प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या. किती वर्षापासून आपण या शिवसेनेशी जुळले असून काम करत आहात? मी जवळजवळ 1991 पासून शिवसेनेशी जुळून आहे. तसं 88 पासूनच काम आहे आमचं. आणि एकदम लहान अवस्थेत असतानाच एक शिवसैनिक म्हणून आम्ही काम सुरू केलं. काही मधला काळ जर गेला तर त्यानंतर 95 पासून एकदम सक्रिय आहोत. पूर्ण वेळ सक्रिय आम्ही पक्षासाठी राहिलेलो आहोत. आणि आज पण पूर्ण वेळ सक्रिय आहोत. आणि या सक्रिय कारकिर्दीमध्ये अनेक गोरगरिबांना, शेतकऱ्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सर, आतापर्यंत म्हणजे काय काय इतक्या वर्षापासून तुम्ही शिवसेनेमध्ये कार्यरत आहे, तर आधीची शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये काय तफावत तुम्हाला वाटते? तफावत म्हटल्यापेक्षा एक वैचारिक जो बाजू असते ती त्यावेळेसची आणि आताची थोडासा फरक पडलेला आहे. त्यावेळेसचा शिवसैनिक म्हणजे पोटात अन्न जरी नसलं तर दिवसभर राबराब पक्षासाठी राबणारा होता. आणि आताचा शिवसैनिक जो आहे आमचा, सर्व मॉडिफिकेशन झालेलं आहे प्रत्येक गोष्टीचं. सर्वांकडे सर्व गोष्टी थोड्या बहुत आलेल्या आहेत. त्यावेळेस आमच्याकडे काही नव्हतं, म्हणजे सायकल पण नव्हती साधी. आम्ही पायदळ 2-2, 4-4 गावाला इकडे तिकडे फिरत होतो प्रचारासाठी आणि पक्षाची बांधणी करायसाठी. आता मात्र बऱ्यापैकी सर्व लोक आर्थिकदृष्ट्या सेटल झालेले आहेत. आणि त्यावेळेसच्या शिवसैनिकाच्या डोक्यामध्ये राजकारण फारसं नव्हतं. एक सेवाभाव होता, बाळासाहेबांनी दिलेला आदेश होता, त्यांच्या विचाराची व्याप्ती होती. आता मात्र राजकीय विषय भरपूर सर्वांच्या डोक्यामध्ये सतत असतात. हा थोडासा फरक जाणवतो. धामणगाव विधानसभा मतदारसंघात आता निवडणूक संपन्न झाली, तर एकंदरीत काय शिवसेना BJP या महायुतीचं काय चित्र आहे? एकंदरीत शिवसेना भारतीय जनता पार्टीचं म्हणजे नेहमी असं बोललं जात होतं की शिवसेनेचा कॅन्डिडेट असला तर भारतीय जनता पार्टीचे लोक काम करत नाही, किंवा भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट असला तर शिवसेनेचे लोक काम करत नाही, अशी एक चर्चात्मक बाजू समाजव्यवस्थेमध्ये राहायची. परंतु तसं पूर्वीही नव्हतं, थोडं बहुत कुठे असेल कदाचित. परंतु आता मात्र यावेळेसच्या निवडणुकीमध्ये एक भूमिका स्पष्ट दिसलेली आहे की जेथे भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट आहे आणि जेथे शिवसेनेचा कॅन्डिडेट आहे अशा ठिकाणी दोन्ही पक्षांनी जीव लावून काम केलेलं आहे. कोणत्याही डोक्यात किंतु परंतु न ठेवता ही भूमिका आणि हे जबाबदारी यावेळेस सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. काय मतदारसंघात आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही स्थानिक नागरिकांना धामणगाव मतदारसंघातल्या त्यांची भेट घेत आहात, त्यांची विचारपूस करत आहात, तर काय असा मतदारांचा कोल शिवसेना किंवा BJPची जी महायुती आहे याकडे वळण्याचा काय कारण असेल? वळण्याचं कारण काय असेल? नाही, आता सध्याचा संपूर्ण देशाचाच मूळ वेगळा आहे. आणि जो यूथ आहे सध्या देशाकडे, काँग्रेसकडे नेतृत्व नाही आणि भारतीय जनता पार्टीकडे मोदीजींच्या
सारखं नेतृत्व लाभलेलं आहे की जे सार्वत्रिक विचारसरणी करते आजच्या, आणि शिवसेनेला आमचे उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व लाभलेलं आहे. कारण की उद्धवजी ठाकरेंना मी बऱ्याच वेळा फार जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्याशी काही वेळ वार्तालाप पण झालेला आहे. तर एक मला उद्धवजीमधला एक प्रामाणिक नेता सदैव दिसलेला आहे. आणि म्हणून शिवसेना, आजची जी शिवसेना आहे ही परिपक्व शिवसेना आहे, लोक जुळते आहे. कारण की उद्धवजीमधलं एक समाजव्यवस्थेबद्दल सार्वत्रिक जी भावना आहे आणि ती प्रामाणिक दिसते आहे. त्यांची कळकळ, सत्तेत असूनही पण जे चुकते आहे त्यावर कंटिन्यू त्यांनी नेहमी भाष्य केलेलं आहे. यामधून उद्धवजीची भूमिका समाजव्यवस्थेला पूरक आहे. आणि म्हणून बरेच यूथ आणि ग्रामीणचे नागरिक विशेषतः उद्धवजीवर प्रेम करून आहे. प्रेक्षकांनो, पाहता विदर्भ न्यूज आणि 2019ची विधानसभेची जे सार्वत्रिक निवडणूक आहे ते 21 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. त्यामध्ये उमेदवारांचं भाग्य हे EVM मशीनमध्ये बंद झालं आहे. येणाऱ्या 24 तारखेला या उमेदवारांचं भाग्य हे उघडणार असून त्या हिशोबाची आपण ही चर्चा करत आहोत. या परिचर्चेमध्ये आपल्यासोबत आहे ओंकारजी ठाकरे, धामणगाव विधानसभा मतदार क्षेत्राचे ते शिवसेनेचे उपजिल्हा संघटक आहेत. आणि त्याचबरोबर ओंकारजी ठाकरे हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे एक खंदे कार्यकर्ता असून आतापर्यंत त्यांनी अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेऊन अनेक शोषित, उपेक्षित समाज वर्गाला न्याय मिळवून दिला आहे. आपल्यासोबत ते या परिचर्चेमध्ये सहभागी झाले आहे. ओंकारजी, आणखी विषय असा की सध्या धामणगावमध्ये सर्वात जास्त वोटिंग कोण्या पक्षाला झालं असं तुम्हाला वाटते? नाही, एकंदर माझी स्पष्ट थोडीशी भूमिका आहे की मागच्या वेळच्या तुलनेत जर आपण बघितलं तर दोन्ही उमेदवारांना सारखे मतं पडले होते. फक्त जवळजवळ 995 वोटिंगच्या डिफरन्सनी आमदार वीरेंद्रजी जगताप निवडून आले होते. आणि अरुण भाऊंना पण तेवढ्याच बरोबरीचे मतं पडले होते, फक्त तेवढाच डिफरन्स होता 995चा. ही मताची जर तुलना केली आपण तर यावेळेस वीरेंद्र भाऊंना मतं वाढण्यासाठी जागा नाही आहे. कारण की मागच्या वेळेनं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळे लढले होते आणि यावेळेस युतीमध्ये लढले. बरोबर. तर आमचा नांदगाव खंडेश्वर जो पट्टा आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आम्ही बडनेरामध्ये असताना आम्ही सदैव 15 वर्ष आमदार दिला, 15 वर्ष खासदार दिला आणि त्यामध्ये नांदगाव तालुक्याची भूमिका फारच महत्त्वाची राहिली शिवसेनेची. शिवसेनेला नेहमी नांदगावमधून लीड मिळालेला आहे. आता यावेळेस मागच्या वेळेनं आमचा शिवसेनेचा कॅन्डिडेटच म्हणजे सिद्धेश्वर चव्हाण बाहेरचे होते आणि त्यामुळं त्यांना 14 ते 15,000 मतं मिळालीत. जर स्थानिक कॅन्डिडेट असता तर कदाचित शिवसेना 30,000चा आकडाही पार करू शकली असती. आणि हे प्रामाणिक मतदार होता, परंतु बाहेरचा असल्यामुळे थोडा बहुत फरक पडला होता. म्हणजे आणि यावेळेस शिवसेने एवढं भरभरून काम केलेलं आहे की 15,000 मताच्या पलीकडे जाऊन मी तर म्हणतो 20,000 ते 25,000 मतं शिवसेनेचे आपल्या प्रतापजींना पडलेले आहे. आणि हे मतं कव्हर करण्यासाठी वीरेंद्र भाऊकडे कुठं जागाच नाही. कारण की वंचित जे मतं खाणार आहे ते मतं मागच्या वेळेनं अभिजित ढेपे यांनी BSPवर असताना खाल्ले होते किंवा ते घेतले होते मतं त्यांनी. तर ती मताची टक्केवारी आज वंचितचा उमेदवारसुद्धा घेणार आहे. आणि BSP जरी यावेळेस कुठे नसली तर BSPचं मतदान यावेळेस वंचितला झालेलं आहे. ही खऱ्या अर्थानं स्पष्ट भूमिका आहे. तर वीरेंद्र भाऊंना मतं वाढण्यासाठी कुठं जागाच नाही मुळात. आणि शिवसेनेचे मतं जे आहेत ते प्रतापजींना वाढलेले आहे. हे दिव्य सत्य आहे, हे कोणी सांगण्याचं कारणच नाही. आणि हे मतं प्रतापजी वीरेंद्रजी कुठून काढणार?
आणि म्हणून स्पष्टच भूमिका आहे की कमळ निवडून येणार, यात काही शंकाच नाही. ओंकारजी ठाकरे आपल्यासोबत इथे परिचर्चेसाठी आहेत. ठाकरे साहेब, धामणगाव विधानसभा क्षेत्रात गेल्या 10 ते 15 वर्षापासून जवळपास जगताप हे आमदार आहेत. तर काय आतापर्यंत विकास झाला असं तुम्हाला वाटते? म्हणजे तिथल्या स्थानिकांना ज्या गरजाच्या आहेत गरजा त्या भागल्या काय? तो विकास झाला काय असं तुम्हाला? नाही, मला तर असं वाटते की वीरेंद्र जगतापांना विकास कसा असावा, काय असावा, विकासाची दिशा दशाच अजून कळलेली नाही आहे. खऱ्या अर्थानं रोड, रस्ते, नाल्या हा तर जनरली विषय आहे. आणि ग्रामपंचायत लेवलपासून तर नगरपंचायत असू द्या, नगरपरिषद असू द्या, ह्या सर्वाकडे विकासाची दिशा सध्या ठरलेली आहे. निधी जो आहे प्रत्येक लेवलवर येतो आहे. तर यामधून बऱ्याच गोष्टी, रोड, रस्ते, पाणी ह्या गोष्टी तर स्थानिक या सर्व कार्यालयामार्फत राबवल्या जातातच. आणि त्याचं श्रेय घेऊन आम्ही केलं म्हणणं यात काही अर्थ नाही आहे. कारण की प्रत्येक माणूस तिथला कार्यकर्ता असो, तिथला पदाधिकारी असो, त्या सर्व गोष्टीसाठी झटत असते. तर खऱ्या अर्थानं जे विकासात्मक दृष्टिकोन पाहिजे होता की आजही धामणगाव मतदारसंघ यातला शेतकरी वर्ग हा सिंचनापासून दूर आहे. विशेषतः नांदगाव खंडेश्वर तर तालुक्याची एवढी दयनीय अवस्था आहे की या नेत्यांना या तालुक्याकडे बघण्यासाठी वेळच नाही. धारणीपेक्षाही मागासलेला तालुका म्हणून आम्ही स्वतःच म्हणतो आमच्या तालुक्याला. साधं बसस्टँडवर उभं जरी राहिलं तर तुम्ही लोक जर सर्वे केला तर हे लक्षात येते की म्हणजे नांदगाव तालुका विकासापासून किती दूर आहे. सिंचनाची व्यवस्था नाही, अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी पोहोचलं नाही. अजूनही आम्ही भांडतो आहे की आम्हाला 24 तास वीज द्या शेतकऱ्यांना, ते मिळत नाही. आणि मागील 5 वर्षात विरोधात असूनही वीरेंद्रजींचं एकही आंदोलन मला डोळ्यांनी पाहायला दिसलं नाही. जरी आम्ही सत्तेत आहो, परंतु जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे असू द्या, विद्यार्थ्यांचे असू द्या, गोरगरीब लोकांचे असू द्या, हे प्रश्न सोडवण्यासाठी वीरेंद्रजी कुठे रस्त्यावर आलेले दिसत नाही. आणि विकासाचा दृष्टिकोनही त्यांना समजला दिसत नाही. कारण की खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी एक आमदार म्हणून करायला पाहिजे त्या गोष्टी तर कुठं दिसतच नाही ना. अजूनपर्यंत 3ही तालुक्यामध्ये व्यवसाय नाही, उद्योग नाही. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या कच्च्या मालावर आधारित उद्योग त्या ठिकाणी उभे व्हायला पाहिजे, ते अजून झालेलं नाही. शेतकरी या मेटाकुटीस आलेला आहे आणि त्यामधून तो कसा बाहेर निघाल याचा दृष्टिकोनच या आमदार साहेबांकडे नाही. आणि तो कुठं दिसला नाही मागील 15 वर्षात. ह्या बाकी सर्व जे बोलला त्या बाबी जगताप साहेबांना कुणी सांगितलं नाही काय हा आपल्या मतदारसंघात हा विकास व्हायचा आहे, किंवा त्यांच्या लक्षात कुणी आणून देण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी असा प्रयत्न केला नाही? ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की त्यांचे जेवढे कार्यकर्ते आहे आणि ते स्थानिक नेतृत्व जे आहे, आता आमच्या तालुक्याला त्यांच्याकडे स्थानिक नेतृत्वच नाही आहे. आणि असलं तर त्या नेतृत्वाची तोंड उघडण्याची ताकद होत नाही, ते उघडूच देत नाही. कोणत्या कार्यकर्त्याचं काही सांगायचं किंवा त्यांनी माहिती पुरवायची किंवा त्यांचे विचार ऐकून घ्यायचे या भूमिकेत कधी आमदार नसतातच. मागील 15 वर्षातली भूमिका हीच राहिलेली आहे त्यांची. आणि त्यामुळे त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते या पद्धतचं काही आमदार साहेबांशी बोलण्याची हिंमतच ठेवत नाही की साहेब असं व्हायला पाहिजे होतं, की तसं व्हायला पाहिजे होतं, की एखादी गोष्ट नेक्षून जे सांगायची असते किंवा कमी आहे ती सांगण्याचा प्रयत्न जेव्हा कार्यकर्ते किंवा नेते करतात स्थानिकचे, तर त्यांना फारसा वाव दिला जात नाही. ठाकरेजी, प्रतापजी अडसळ यांचा एकूण धामणगाव मतदारसंघात मतदारांचा त्यांच्याप्रती काय रुझाव आहे? म्हणजे नाही, प्रताप अडसळांच्या संदर्भात जर बोलायचं झाल्यास प्रतापजी अरुणभाऊंचे चिरंजीव आहे. त्यांच्या घरात राजकारण आता मागील कित्येक वर्षापासून रुजलेलं आहे.
आणि हे सर्व असताना त्यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद पण भूषवलेलं आहे आणि एक तरुण मुलगा आहे, तरुण उमेदवार आहे आणि त्यांच्या वागणुकीमध्ये यांच्या तुलनेत थोडीशी सहजता एक दिसून पडते आणि ही उमेदवारांना थोडी बहुत भावलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. प्रतापजी अडसळ एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून काय तुमच्या लक्षात आलं? एक तुम्ही माझा प्रतापजींशी फार पहिले काही फार माझं वार्तालाप झाला नाही किंवा घसोटा आला नाही, परंतु आता निवडणुकीमध्ये मी बरेच वेळा भेटलो तर त्यांच्या संदर्भात मला एक छान अनुभव आला की एक फार सालस आणि सौंजळ व्यक्तिमत्व आहे असं मला वाटलं. आता भविष्यात त्याच व्यक्तिमत्वाचा, त्याच स्वभावाचा फायदा त्यांना नक्की या निवडणुकीत होईल 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 होईल. सर, इतक्या अनेक वर्षापासून ओंकारजी ठाकरे हे गेल्या अनेक वर्षापासून ओंकारजी ठाकरे हे शेतकऱ्यांसोबत तुम्ही काम करत आहात, तर तुम्हाला असं काय वाटतं का शेतकऱ्यांसाठी ह्या बाबी व्हायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांना या विषयाची गरज आहे? मी ग्रामीणशी फार नाळ जोडलेला माणूस आहे, कारण की मी शेतकरी पुत्र आहे आणि स्वतः शेतकरी आहे. मी स्वतः शेती करतो आणि मी सर्व विषयाची शेती करतो. परंतु शेती हा व्यवसाय डबघाईस येण्यासाठी अनेक कारणं आहेत. त्यामध्ये एक कारण, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीवर जे काही उत्पादन खर्चावर आधारित आपल्याला भाव मिळायला पाहिजे, तो अजून विषय कुठंतरी कमी पडते आहे आणि राज्यकर्त्यांनी तो घ्यायला पाहिजे. त्यानंतर सध्याच्या परिस्थितीत शेतीला जे बागायतदार शेतकरी आहेत त्यांना वेळेवर वीज मिळाली पाहिजे, कारण की शेतकरी हा एवढा राबराब कष्ट करतो दिवसभर आणि त्याला जर वेळेवर पाणी मिळालं नाही, त्याच्या शेताला, त्याच्या पिकाला पाणी मिळालं नाही, वीज नसते आणि वीज मिळाली नाही तर आजचं त्याचं ओलीत उद्यावर जाते, त्याचं पीक नुकसान त्याला सहन करावं लागते. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जंगली जनावरांचा शेतीमध्ये एवढा हैदोस वाढलेला आहे, एवढा त्रास आहे की उभं आलेलं पीक कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस ते जंगली जनावरं फस्त करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून या शेतीचं संरक्षण कसं होईल आणि शेतकऱ्याला कष्ट दिवसभर केल्यावर रात्रीचा त्याला आराम मिळेल काय थोडा बहुत, हा विषय हाताळणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आलेलं पीक जर त्याचं जंगली जनावरांनी फस्त केलं तर त्याचे संपूर्ण 1 वर्षाचं जीवनमान त्यानं कशाच्या भरोशावर जगायचं हे त्याच्याकडे आज प्रश्न आहे. आणि म्हणून कसं आहे, प्राण्यांनाही आपल्याला जगवायचं आहे आणि प्राण्यांनाही जगण्याची त्यांना पण अधिकार आहे. त्यांना आपण मारू शकत नाही आणि मारायलाही नको, कारण ते सृष्टीनं निर्माण केलेले प्राणी आहे. तर अशा अवस्थेत शेतकरी काटेरी कुंपण आहे, जाळीचं कुंपण आहे, ही त्याची अनिवार्यता झालेली मार्गाचा त्यांनी अवलंब केला पाहिजे. परंतु एक सामान्य शेतकऱ्याकडे एखाद्या 2 ते 3 एकरच्या शेतीला जर कुंपण टाकतो म्हटलं त्याला 4-5 लाख रुपये खर्च येतो आणि हा 4-5 लाख रुपयाचा खर्च त्याच्याकडे कधी जीवनभर उपलब्ध त्याच्याकडे होऊ शकत नाही एवढ्या कमी शेतीमध्ये कुटुंब चालवून. तर सरकारने कोणतंही सरकार असो किंवा कोण्या पक्षाचा आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तर या दृष्टीनं पावलं टाकण्याची जरूरत आहे. आणि अमरावतीच्या सभेमध्ये उद्धवजींनी डिक्लेअर पण केलेलं आहे, बोलले आहे की त्यांना आम्ही आणि अनेकांनी तो मुद्दा लक्षात आणून दिला की साहेब आता शेतकरी या विषयाला फार त्रस्त झालेला आहे, तर या दृष्टिकोनातून काही पावलं टाकताय की बघा. तर त्यांनी ही अशी एखादी योजना निर्माण करून त्याला सबसिडी देऊन शेतकऱ्यांच्या शेतीला कुंपण टाकून देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि मला आशा आहे की ते जर सत्तेत आले, येणारच, त्यात काही शंका नाही. आणि आमचे आदित्यजी जर मुख्यमंत्री झाले तर हा प्रश्न
चुटकी सरशी सुटेल असं मला वाटतं. आणखी ओंकारजी ठाकरे आपल्यासोबत जुळले आहे. 2019ची जे विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकी संपन्न झाली त्या अनुषंगाने त्यांच्याशी आपण परिचर्चा करत आहोत. सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात युवकांना रोजगारसाठी काहीतरी उपाययोजना करता येईल का या संदर्भात? युवकांच्या रोजगारासंदर्भात बोलत असताना नेमकं रोजगाराची कॅटेगरी काय आहे हे राज्यकर्त्यांनी आपल्या विचारांती समजून घ्यायला पाहिजे. कारण की असा एक वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे की तो मॅट्रिकपर्यंत 12वीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, पण त्यालाही वाटते मला चांगलं काम मिळालं पाहिजे, एक चांगली रोजीरोटी मिळाली पाहिजे. तर या लोकांसाठी कोणता वेगळा रोजगार निर्माण करता येईल का? त्यानंतर इंजिनिअरिंग झालेले पोरं आहे, त्यानंतर अनेक दृष्टिकोनातून शिक्षण घेतलेले पोरं आहे, त्यांना पुण्या मुंबईला जावं लागते. तर हाच रोजगार जर स्थानिक लेवलवर जर मिळाला ते शक्य होईल नाही होईल ते तर नंतरचा विषय आहे. पण ग्रामीणमध्ये उद्योग येणं महत्त्वाचं आहे. लोकांचा फ्लो काय होत आहे की मोठ्या शहरांकडे ह्या सर्व गर्दी उद्योगांच्या व्यवसायाच्या वाढते आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून त्या ठिकाणी ते युनिट वगैरे काय निर्माण करायचं करतात कंपन्या. परंतु हाच जर विषय ग्रामीण भागाकडे वळवला तर स्थानिकचा जो आमचा तरुण आहे त्याला घर सोडून बाहेर जावं पण लागणार नाही आणि एक चांगला रोजगार मिळेल. आणि शहरामध्ये जे गर्दी वाढते आहे, शहरामध्ये जे दुरावस्था निर्माण होत आहे गर्दी वाढल्यामुळे, ती पण होणार नाही आणि ग्रामीण भागामध्ये सुधारणा होईल. आर्थिक बाजू ग्रामीण भागाची सुधारेल. जोपर्यंत ग्रामीणमध्ये पैसा येणार नाही तोपर्यंत ग्रामीण भाग सुधारणारच नाही. कारण की आजही ग्रामीण भागाची परिस्थिती तीच आहे. अजूनही काही घरावर आमच्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या कौलेच आहे. आता नव्यानं ही जे घरकुल योजना आलेली आहे यामुळं त्यांच्या जीवनातलं घर कसं असते, एक सिमेंटचं चांगलं आपलं घर असावं, एक सुदृढ घर असावं, चांगलं घर असावं, प्रशस्त घर असावं, याची थोडी आतापर्यंतच्या सरकारने काय 30,000 त्यानंतर 1 लाखापर्यंत हे वाढवलं होतं. आता 1 लाखामध्ये काय बसणार? त्याची प्लिंथ व्हायची, पुढचं घर व्हायचंच नाही, मग त्याला पुढचे चेकच मिळायचे नाही. पण आता काय होते आहे की 2.5 लाखापर्यंत घरकुलला पैसे मिळते आहे आणि एक चांगलं 2 रूमचं घर, संडास बाथरूम, एक प्रशस्त असं. आमच्या आजूबाजूला आता बरेचसे लोकांचे घरकुल झालेले आहे, होतं आम्ही पण करून देतो लोकांचे कामं. तर असं त्यांचं घर पाहून फार चांगलं वाटते की ज्याला संडास आणि बाथरूम पण बांधण्याची त्या कुवत नव्हती किंवा तो बांधू शकत नव्हता, परिस्थिती नव्हती, तर त्या अवस्थेत त्याचं एवढं सुंदर घर पाहून आम्हाला खूप आनंद वाटते. तर अशा भूमिकेतून ह्या सर्व गोष्टी होत आहे तर चांगलं वाटते थोडंसं. आपल्यासोबत धामणगाव विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा संघटक ओंकारजी ठाकरे आहेत. सर, वेळ होत आहे निरोप घेण्याची, परंतु जाता जाता काही आपल्याला आणखी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून तुमच्या जनतेला काही सांगायचं असेल किंवा काही प्रश्न तुमचे राहिले असतील? मला या संदर्भात म्हणजे एक प्रश्न खूप आहेत आणि प्रश्न कधी सुटत नाही, ते चालत राहणार आहे. एक तर भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे आणि जोपर्यंत भ्रष्टाचार कमी होत नाही, मी पंचायत उपसभापती असताना मी सतत शैक्षणिक दृष्टिकोन खूप जोपासला आणि पंचायत समिती लेवल, जिल्हा परिषद लेवलच्या शाळा वगैरे ज्या आहे मी कंटिन्यू जायचो आणि तिथलं जे कोणी निधी येते छोट्या छोट्या निधीमध्ये चांगले चांगले कामं आम्ही करून घेतले. शैक्षणिक दृष्टिकोन ग्रामीण भागावर कशा जपला जाईल, कारण की ग्रामीणचा विद्यार्थी शहरामध्ये येतो आहे, शहरामध्ये त्याची व्यवस्था नसते, त्याला पैसे नसते त्याच्याकडे आणि तो शिक्षणापासून वंचित राहतो. तर चांगले कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस जर सावंगी मेघेच्या यावर आधारित
जर ग्रामीण तालुक्याच्या ठिकाणी जर शैक्षणिक व्यवस्था जर स्टँड केल्या गेली तर आता कसं आहे की दळणवळणाची साधनं खूप झालेली आहे. शेतकरी एखादी टू व्हीलर घेऊन वगैरे 20 किलोमीटरच्या आतील शेती करू शकतो आणि तालुक्याच्या ठिकाणी तो राहू शकतो आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो. परंतु ही शैक्षणिक व्यवस्था तालुका स्तरावर मुळात नाहीच ना. उच्च शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती सर्व शहरांमध्ये आहे आणि म्हणून शहराकडे लोकांचा लोंढा वाढते आहे. त्यामुळे त्यांचा खर्च वाढते आहे. खर्च वाढल्यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक दगदग वाढते आहे आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होते आहे. जर ही तालुक्याच्या ठिकाणी जर शैक्षणिक व्यवस्था निर्माण झाली तर एक फार जीवनाची धावपळ होणार आहे आणि एक चांगलं शिक्षण मुलांना मिळेल आणि घरी बसल्या मिळेल. त्यांना घरी पण आपल्या आईवडिलांनी राहता येईल. एक स्वानुभवाचं संबंध वातावरण निर्माण होईल. ह्या सर्व गोष्टी आहे तर फार मोठ्या गोष्टी आहे ह्या. परंतु आता राज्यकर्ते याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रेक्षकांनो, आपण पाहता विदर्भ न्यूज आणि आपल्यासोबत होते ओंकारजी ठाकरे, जे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे खंतेकार आहे. धामणगाव विधानसभा क्षेत्राचे ते उपजिल्हा संघटक आहेत. असेच पाहुणे आपल्यासोबत या परिचर्चेमध्ये येणार आहे. तोपर्यंत आपण निरोप घेऊया. आणि सर, आपण आमच्या या स्टुडिओमध्ये नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.